नमस्कार मित्रांनो, तुम्ही सध्या पाहत आहात हा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। याचं सत्य मी तुम्हाला सांगतो। हा मुलगा मुंबईमध्ये कचरा वेचण्याचं काम करतो। अशातच एक दिवस 4-5 मुले त्याला बघतात आणि बघताना असं सहज त्याचा भोळेपणाचा फायदा घेत त्याला बोलतात की एक गाणं बोलून दाखव। तो एक गाणं म्हणतो। अशातच तो तिच्या निरागसपणे त्याला कोणतंही काही न घाबरता कोणाला तो बोलतो, क्रिश का सुनेगा, क्रिश का गाना सुनेगा तो ये ले, असं म्हणत तो दिल ना दिया, दिल ना दिया असे गाण्याचे बोल म्हणायला सुरुवात करतो। अशातच तिथले 4-5 जण त्याला हसतात व त्याची हीच रेकॉर्डिंग शूट करून आपल्या स्वतःच्या अकाउंटवर पोस्ट करतात। अशातच हा मुलगा एवढा निरागसपणे गाणं म्हणतो हे बघून सगळेच सोशल मीडियावरचे व्यक्ती सगळेच आश्चर्यचकित होतात। अशातच हा एका रातोरात व्हायरल होतो। नंतर व्हायरल झाल्यानंतर त्याला सगळेच आपले जवळचे समजू लागतात। म्हणजे नंतर त्याला कोणी आंघोळ घालतं, कोणी चांगलं चांगलं खायला देतं। म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी दुनिया एखादं फेमस झालं किंवा एखादं व्हायरल झालं, त्याचा एखादा व्हिडिओ म्हणा कोणी, तर स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्या जवळ जातात व आपला फायदा कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करतात। पण या मुलाला या सगळ्या गोष्टी अगोदरच माहिती होत्या। त्याला माहिती होतं ही दुनिया मतलबी आहे। आपला रानमंडल कधी होईल याचा आपल्याला तपास सुद्धा लागणार नाही। त्यामुळे हा एक दिवसभर गाडीत फिरतो, चांगलं चांगलं खायला भेटलं ते खाऊन घेतो, पण परत आपल्या मूळ परिस्थितीवर म्हणजेच तो कचरा वेचण्याचं काम तो करत असतो तर येऊन आपलं काम करू लागतो। या मुलाला आईवडील सुद्धा नाही। त्याच्यानंतर हा कचरा वेचत वेचत आपला स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःचं पोट भरण्याचं काम करतो। पण अचानक असा दिवस येतो की व्हायरल झाला। ज्यावेळेस सगळ्यांनी मोबाईलवर पाहिलं त्याला ऋतिक रोशनची टीम ही सुद्धा शोधत होती। म्हणजे एखादा व्यक्ती व्हायरल होणं म्हणजे त्याच्या चांगलेपणाचं लक्षण आहे, पण हे जे लोक आहे हे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचा फायदा करून घेतात हे त्याला अगोदरच माहिती होतं। कारण तो रोज कचरा वेचत वेचत भरपूर काही शिकत होता।